किल्ले धारूर नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा, आपल्या सर्वांचे नेते नवाभाई मलिक, या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके, जिल्हाध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण, आमचे सहकारी राजीवअण्णा मुंडे, युवा नेते जयसिंग भैया सोळंके, यशवंतजी गायके, पक्षाचे उमेदवार बालाभाऊ जाधव, सर्व उमेदवार, स्टेजवरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मतदार, पत्रकार व जमलेल्या बंधू भगिनींनो, किल्ले धारूर शहराची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि ही निवडणूक होत असताना आपल्या सर्वांना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक या ठिकाणी लढवायची. आताच राजीव अण्णांनी सांगितल्याप्रमाणे ही निवडणूक मागच्या वेळेस दुसरा उमेदवार जिंकला, परंतु मागच्या 5 वर्षाचा इतिहास जर आपण बघितला, कुठलंही विकासाचं काम ह्या ठिकाणी झालेलं नाही. आज आपण ह्या ठिकाणी बघत असताना पूर्वी धारूर शहर हे ऐतिहासिक शहर होतं. धारूर शहराला एक मोठी ह्या ठिकाणी व्यापारपेठ होती. धारूर शहरामध्ये 40-50 गावचे लोक ह्या ठिकाणी यायचे आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून धारूर शहर हे पुढे जायचं. परंतु मागच्या 10-15 वर्षापासून धारूर शहराचा इतिहास जर आपण या ठिकाणी बघितला तर अतिशय वाईट परिस्थिती आज या ठिकाणी या शहराची झालेली आहे. आम्ही ज्या केज शहरामध्ये राहतो ते केज शहर पूर्वी ग्रामपंचायत होती, परंतु ती आता नगरपंचायत झाल्यानंतर त्या शहराचा विकास झपाट्यानं त्या ठिकाणी व्हायला लागलेला आहे. त्या ठिकाणी शाळा आल्या, मोठमोठ्या शाळा आल्यामुळे त्या ठिकाणी बरेचसे पालक त्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. आज या शहरामध्ये बघितलं असेल की या शहरामध्ये प्यायला पाणी नाही आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये पिण्याच्या पाण्यावरच या ठिकाणची निवडणूक होत आहे. आज आपण अजितदादाच्या कामांचा झपाटा जर बघितला तर ह्या शहरामध्ये आपल्याला पिण्याच्या पाण्याची सोय ह्या ठिकाणी झाली पाहिजे, चांगल्या शाळा ह्या ठिकाणी आल्या पाहिजेत. आज ग्रामीण भागामध्ये अजितदादाच्या माध्यमातून आपण बघितलं, साठवण मोरफळी साठवण तलाव असेल, आरणवाडीचा साठवण तलाव असेल किंवा खोडस साठवण तलाव असेल, असे मोठमोठे साठवण तलाव ह्या ठिकाणी झाल्यामुळं त्या भागातील जनता त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम झाली आणि सर्व ग्रामीण भागातील जे लोक ऊस तोडायला जात होते ते त्याच ठिकाणी राहून एक चांगले शेतकरी म्हणून त्या ठिकाणी काम करायचे. धारूर जनतेला माझं आव्हान आहे की आपण विकासावर ह्या ठिकाणी मत दिलं पाहिजे आणि विकास झाला तरच धारूर शहराचा तुमच्या ह्या ठिकाणी कायापालट होणार आहे आणि ते कायापालट आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ह्या ठिकाणी करतील एवढंच ह्या ठिकाणी सांगतो. आणि सर्व उमेदवाराला आपण ह्या ठिकाणी कुठल्याही भूलथापाला बळी न पडता प्रचंड अशा मतांनी या ठिकाणी निवडून द्यावं आणि या मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा यांच्या माध्यमातून आपण आपल्या ह्या शहराचा या ठिकाणी विकास करावा. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.